दिनांक 8 मे 2026साठी सर्व 12 राशींचे राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 8 मे 2026 रोजीची ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहता आजचा दिवस कर्मावर आधारित फळ देणारा ठरणार आहे. आता ग्रहमालेतील बदलांमुळे आज मानवी स्वभावात भावुकता आणि प्रखर निर्णय क्षमता यांचा संगम पाहायला मिळेल. आता विशेषतः आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे. ग्रहांचे हे संक्रमण आपल्याला शिस्त आणि संयम पाळण्याचा संदेश देत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या ऊर्जेचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होईल. यानुसार सविस्तर 12 राशींचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत. तर आता आपण बघूया. पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आपण. आता मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. करिअरच्या बाबतीत नोकरीत तुमचा कामाची पद्धत वरिष्ठांना प्रभावित करेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता आर्थिक बाबतीत जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये बोलायचे तर डोळ्याच्या तक्रारी जाणवू शकतात. स्क्रीन टाईम कमी करा. आता हे बघितले आपण पहिली रास मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ रास काय सांगते आज बघूया. आता वृषभ राशीसाठी आजचा दिवस सुख सुविधांमध्ये वाढ करणारा असा आहे. करिअरच्या बाबतीमध्ये बोलायचे तर जे लोक रिअल इस्टेट किंवा ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना मोठे यश मिळेल. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होईल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पचन संस्थेची संबंधित समस्या जाणवू शकतात. हलका आहार घेणे गरजेचे आहे. हे बघितले आपण वृषभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीचे भविष्य आजचे काय सांगते ते आपण आता बघूया. आता मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संवाद आणि संपर्काचा असा आहे. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे तर माध्यमांशी संबंधित असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असा आहे. नवीन ओळखी आणि व्यवसायात फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत बोलायचे तर विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आज आहे. बजेटवर लक्ष द्या. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर मानसिक थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घेणे गरजेचे आहे. आता हे बघितले आपण मिथुन राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण कर्क रास. आता कर्क राशीसाठी आजचा दिवस अत्यंत भावुक आणि संवेदनशील असू शकतो. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे तर कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शेअर्स बाजारात जपून व्यवहार करा. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. आता हे बघितले आपण कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नेतृत्व सिद्ध करण्याचा आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे तर तुमच्यातील व्यवस्थापन कौशल्य दिसून येईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे योग आहेत. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आता खर्च वाढला तरी उत्पन्नही चांगले राहील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आता हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण कन्या राशीचे राशी भविष्य.
कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजन आणि शिस्तीचा असा आहे. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर बारीक गोष्टींकडे लक्ष दिल्याने कामात अचूकता येईल. आता लेखकांसाठी आजचा दिवस उत्तम असा आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर पैशाचे व्यवहार करताना कागदपत्राची नीट तपासणी करा. कोणालाही आज उसने पैसे देऊ नका. कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण तूळ रास. आता तूळ राशीसाठी आजचा दिवस संतुलनाचा आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे तर भागीदारीतील व्यवसायात मोठे निर्णय घेऊ नका. आता नोकरीत बदलांचे विचार मनात येतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास संभवतो. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास काय सांगते ते. आता वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धाडसी निर्णयाचा असा आहे. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे तर शत्रूंवर मात कराल. तुमच्या कामातील गुप्तता पाळा. यश निश्चित मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर गुप्त धन मिळण्याचे योग आहेत किंवा लॉटरीतून लाभ होऊ शकतो. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर घरातील मोठ्यांशी चर्चा केल्याने मनावरचा ताण हलका होईल. आता हे बघितले आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 9वी रास धनुरास. आता धनुरास काय सांगते ते बघूया आपण. आता धनुराशीसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा ठरू शकतो. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे तर उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. परदेशात प्रवासाचे योग जुळून येतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर देवधर्म आणि शुभ कार्यावर खर्च होईल. आता आर्थिक स्थिती भक्कम राहील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर उत्साह कायम राहील, मात्र वाहन चालवताना सावधानता बाळगा. आता हे बघितले आपण 9वी रास धनुराशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 10वी रास मकर रास काय सांगते ते. आता मकर राशीसाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा पण शेवटी लाभ देणारा असा आहे. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल, पण ते शाश्वत असेल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जुनी देणी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. बचतीवर भर द्या. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर वेळेवर जेवण घेण्याची सवय लावा. आता हे बघितले आपण मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ रास आज काय सांगते ते बघूया. आता कुंभ राशीसाठी आजचा दिवस नाविन्यपूर्ण प्रयोगाचा असा आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे तर तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन येईल. नवीन प्रकल्पांची सुरुवात होईल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अचानक धनलाभाचे योग आहेत. आता व्यवसायात वाढ करण्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर मित्रमंडळींसोबत वेळ मजेत जाईल. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 12वी रास मीन रास काय सांगते. आता मीन राशीसाठी आजचा दिवस आध्यात्मिक आणि मानसिक शांतीचा असा आहे. आता करिअरच्या बाबतीमध्ये बोलायचे झाले तर कला आणि संस्कृती क्षेत्रातील लोकांना मान सन्मान मिळेल. कामातील सर्जनशीलता वाढेल. आता आर्थिक बाबतीत दानधर्मात रुची वाढेल. बचतीचे नवे मार्ग सापडतील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर ध्यान आणि प्राणायाम
केल्याने लाभ होईल. आता हे बघितले आपण 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत आजचा शुभ मंत्र कोणता आहे तो. ओम सोमाय नमः हा मंत्र जपावा, जेणेकरून मानसिक शांतता आणि प्रगती लाभेल. तर मित्रमैत्रिणींनो, हे होते 8 मे 2026 या दिवसाचे 12 राशीचे राशी भविष्य. तर तुम्हाला हा राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.